नमस्कार मंडळी. चला तर बघूया मराठी रियासत या पुस्तकाचा पुढचा भाग. खिलजी घराणे. खिलजी लोकांची कुळी. गुलाम वंशाच्या अंमलात राज्यातील सर्व मोठमोठ्या जागी तुर्क लोकांनी पटकवल्या होत्या. तरी तुर्काशिवाय दुसरे कित्येक लोक इकडे आलेले होते. ते साधारणतः अफगाण किंवा पठाण या नावाखाली मोडतात. पुढे जसे मोगल प्रसिद्धीस आले तसेच हे पठाणही त्यावेळी प्रसिद्धीस आले. वायव्येकडील डोंगराळ प्रदेशातून इकडे आलेले गौरवर्ण लोक इतकाच वास्तविक पठाण शब्दाचा अर्थ आहे. खिलजी हे पठाणच होत. अफगाणिस्तान खल्ज नावाचे एक ठिकाण आहे. तेथचे हे मूळचे राहणारे म्हणून त्यास खिलजी हे नाव प्राप्त झाले. हे बहुत करून लुटालूट करीत फिरत अथवा कोणी चाकरीस ठेवल्यास त्याच जवळ राहत. या जातीचे पुष्कळ लोक बलबनच्या फौजेत नोकर होते. पूर्वी हे तुर्कस्तानात राहणारे असून अलीकडे ते हिंदुस्थानच्या सरहद्दीवर येऊन राहिले. त्यापैकी कित्येक लोक गजनीच्या सुलतानाच्या नोकरीत असत. मलिक म्हणून एक खिलजी सरदार स्वपराक्रमाने बलबनच्या नोकरीत मोठ्या प्रसिद्धीस आला. त्यास समारा प्रांताची सुभेदारी मिळाली. त्याचा मुलगा जलालुद्दीन फिरोज त्याचे व तुर्काचे हाडवैर असे. खिलजींनीच प्रथम बंगाल प्रांत जिंकून तेथील कारभार केला. जलालुद्दीन फिरोज नावाचा त्यांचा एक सरदार होता. त्याच्या हाताखाली ते गुलाम वंशाचे अखेरीस शिरजोर झाले. कैकुबादचा वजीर निजामुद्दीन हा तुर्क होता आणि तुर्काच्या जाचास लोक त्रासले होते म्हणून जलालुद्दीन यास त्यांनी मदत केली. कैकुबाद आजारी असता या जबरदस्त उमरावाने आपले प्रस्थ अतोनात वाढवले. ते इतके की सन 1289 त्याने दिल्लीच्या बादशाहीसुद्धा बळकावली. त्यावेळी त्याचे वय 70 वर्षाचे होते. खिलजी वंशाकडे हे जे दिल्लीचे तख्त गेले ते 30 वर्ष त्याचकडे चालले. या 30 वर्षात लहान मोठे 6 राजे झाले, पण त्यात एकाचे नाव विशेष प्रमुख आहे. तो अल्लाउद्दीन होय. त्याने 20 वर्ष कारभार करून बहुतेक सर्व देश आपल्या ताब्यात आणला. जलालुद्दीन खिलजी. जलालुद्दीनने रक्तपात करून तख्त मिळवले होते, तरी लागलीच त्याने सात्विक वृत्ती धारण केली. एवढ्या मोठ्या अधिकारास आपण लायक नाही असे तो दाखवे. तख्तावर बसण्याचे सोडून दरबारातील आपल्या जागी तो उभा राही. तसेच तो लोकांवर दया व परोपकार करू लागला. पूर्वीच्या दोस्तांशी तो फार ममतेने व निष्कपटपणे वागे. चतुर, धैर्यवान व शहाणे अशा लोकांवर तो विशेष मेहरबानी ठेवी. मोठमोठी कडक शासने त्याने कधी कोणास केली नाहीत. तेव्हा बंडखोर व लुटारू लोकांचे चांगले फावले. अशा लोकास फार तर तो हद्दपार करी, पण तेवढ्याने भागत नसे. खिलजी लोकास त्याचा हा अतिसौम्य स्वभाव आवडत नसे. फारशी ग्रंथकार जलालुद्दीनच्या शांत वृत्तीचे फार वर्णन करीतात. आशिया खंडातील पुष्कळ विद्वान लोकास, कवीस व गवयास त्याने चांगला आश्रय दिला. सिद्दी मौला नामक दरवेशाने सुलतानास मारण्याचा बेत केल्यावरून त्यास त्याने फाशी दिली. त्यावेळी दरवेशाने मरताना त्या सुलतानास शाप दिला. ते त्यास बरेच लागले. सन 1291 सर्व देशभर मोठा दुष्काळ पडला. त्यात हजारो लोक प्राणास मुकले. त्याच वर्षी जलालुद्दीनचा मुलगा खाना खान हा मरण पावला. त्यानंतर बंडखोरांचा बंदोबस्त करण्याचे त्याने काहीसे मनावर घेतले. माळव्यात बंड झाले ते मोडण्यास तो स्वतः गेला आणि 2 स्वाऱ्या करून माळवा प्रांतात त्याने स्वस्थता केली. सन 1292 1,00,000 मोगल स्वारांनी पंजाबवर स्वारी केली. जलालुद्दीन स्वतः त्याचबरोबर लढण्यास गेला. 5 दिवस 2 फौजांचा तळ समोरासमोर होता. 6व्या दिवशी तुंबळ युद्ध होऊन मोगलांचा पराजय झाला. तरी उभयतांमध्ये लवकरच स्नेहभाव जुळून आला. नजराने घेऊन त्यांनी स्वस्तपणे परत जाण्याची जलालुद्दीनने परवानगी दिली. त्यावेळी उक्ताय खान नामक चंगीझ खानाच्या एका नातवाने जलालुद्दीनच्या मुलीशी लग्न करून आपल्या 3000 लोकांस दिल्लीस ठेवून दिले. त्यास राहण्याकरिता दिल्लीच्या वेशीजवळ जलालुद्दीनने एक जागा नेमून दिली. तो मोगलपुरा म्हणून अद्यापही प्रसिद्ध आहे. हे 3000 लोक पुढे लवकरच मुसलमान झाले. सर्व मोगलांनी मुसलमान धर्म हा वेळपर्यंत स्वीकारिला नव्हता, पण मुसलमानांच्या सहवासाने त्यांनी हळूहळू तो धर्म स्वीकारला. जलालुद्दीन फिरोज राज्यावर बसताच त्याने पूर्वी आपला भाऊ शहाबुद्दीन मसूद याचे 2 मुलगे जवळ बाळगले होते. एकाचे नाव अल्लाउद्दीन व दुसऱ्याचे नाव अल्बसबेग. अल्लाउद्दीनने मोगलास हटविले म्हणून त्यास सुलतानाने गंगा व यमुना या नद्याच्या संगमाजवळ कुरा येथे सुभेदार नेमिले. सन 1293
अल्लाउद्दीनने माळव्याच्या स्वारीत चांगला पराक्रम केला. भिल्सा वगैरे कित्येक ठिकाणच्या हिंदू लोकांस त्याने जिंकिले, म्हणून जलालुद्दीनने अयोध्येचा सुबाही त्यास दिला. येणेप्रमाणे अल्लाउद्दीनचे वजन दरबारी फार वाढत चालले. अल्लाउद्दीन हुशार व खटपटी होता. तो मनात आलेली गोष्ट केल्याशिवाय राहत नसे. माळव्यात त्याने पुष्कळ किल्ले व लूट मिळवली होती, म्हणून त्याला मोठी फौज बाळगता आली. मुसलमानांचा दक्षिणेत प्रथम प्रवेश. मुसलमान लोक हिंदुस्थानात येऊन 300 वर्ष झाली. एवढ्या अवधीत त्यांनी उत्तर हिंदुस्थान काबीज केले. दक्षिण हिंदुस्थानाकडे त्यांची दृष्टी वळली नाही. जलालुद्दीनच्या कारकिर्दीत मुसलमान लोकांनी दक्षिणेत प्रथम प्रवेश केला ही गोष्ट लक्षात ठेवण्याजोगी आहे. या स्वारीची हकीकत महाराष्ट्र देशाच्या प्राचीन इतिहासातही येणार आहे. भिल्सा येथे असताना अल्लाउद्दीन यास दक्षिणेत देवगड किंवा देवगिरी नामक एका धनाढ्य शहराची खबर कळून त्याच्या तोंडास पाणी सुटले आणि चुलत्याजवळ दक्षिणेत जाण्याची त्याने परवानगी मागितली. हे काम मोठे दुर्घट होते. महाराष्ट्र देश नर्मदेच्या दक्षिणेस, कुरा शहराहून देवगड 700 मैल दूर, दिल्लीहूनही तितकेच लांब. देवगडास जाण्याचा रस्ता बिकट जंगलातून व अपरिचित मुलखातून होता. नाना प्रकारच्या भयंकर लोकांची रस्त्यात वस्ती होती. ते अल्लाउद्दीनास दानावैरण मिळून द्यावयाचे नाहीत. त्याच्या फौजेवर छापा घालून एकदम कापून काढणार. संकट आल्यास सुटून जाण्याचा मार्ग नाही. पण हिंदू लोकांची अल्लाउद्दीनास चांगली माहिती होती. ते सात्विक आहेत, धर्मयुद्धाचे नियम मोडत नाहीत, वर्दी दिल्याशिवाय संग्राम करीत नाहीत, त्यांच्या वाटेस न जाणाऱ्यास विनाकारण ते त्रास देत नाहीत. म्हणून स्वारांचा निकट जमाव करून व काहीतरी खोटे बात झोकून देऊन त्या लोकांस चकविता येईल अशी अल्लाउद्दीनची खात्री होती. त्याने आपला खरा वेध चुलत्यास किंवा दुसऱ्या कोणासही कळविला नाही. 8,000 स्वार घेऊन तो सन 1293 कुराहून निघाला आणि बुंदेलखंडाच्या जंगलातून थेट दक्षिणेस चालला. 6 महिनेपर्यंत त्याचा मागमूस पाठीमागे कोणासही कळला नाही. मी दिल्लीचा सुलतान जलालुद्दीन याचा पुतण्या आहे. चुलत्याबरोबर भांडून मी नोकरी पत्करण्याकरिता तेलंगणच्या राजाकडे राजमहेंद्रीस चाललो आहे असे सांगत तो चालला. त्यास कोणीच कोठे अडथळा केला नाही किंवा तो सांगतो ते खरे की खोटे याची काडीभरसुद्धा कोणी चौकशी केली नाही. विंध्यादी उतरून अल्लाउद्दीन नर्मदा पार झाला आणि देवगडच्या तटाखाली एकदम येऊन धडकला. देवगडास पुढे दौलताबाद हे नाव मिळाले. हिंदुस्थानाच्या इतिहासात हे ठिकाण मोठे महत्त्वाचे आहे. तेथे रामदेवराव यादव नावाचा राजा राज्य करीत होता. रामदेवरावाचे वर्णन मराठ्यांच्या इतिहासात आले आहे. अल्लाउद्दीन येत आहे याची त्याला वार्तासुद्धा कळली नव्हती. शहराबाहेर देवदर्शनास गेला असता त्यास अल्लाउद्दीन आल्याची बातमी लागली तेव्हा तो एकदम मोठ्या काळजीत पडला. त्याची लढाईची तयारी नव्हती. फौज दुसरीकडे गेली होती, म्हणून शहरवासी लोकातून व नोकर-चाकरातून काही माणसे जमवून तो अल्लाउद्दीनवर चालून गेला. बराच वेळ त्याच्या लोकांनी टिकाव धरिला. तथापि शेवटी पराभव पावून तो किल्ल्याच्या आश्रयास गेला. हल्ली दौलताबादच्या किल्ल्यास मोठा खंदक आहे तो तेव्हा नव्हता. अल्लाउद्दीनने किल्ल्यास वेढा दिला आणि इकडे शहरात शिरून लुटालूट आरंभली. लोकांनी आपल्या गुप्त ठेवी दाखवाव्या म्हणून त्यांच्यावर नाना तऱ्हेचे त्याने जुलूम केले, तरी किल्ला हस्तगत होईना. तेव्हा अल्लाउद्दीनने असे कळविले, मी फक्त लहानशी फौज घेऊन पुढे आलो आहे. बादशहाची मोठी फौज मागाहून येत आहे. हे ऐकून रामदेवरावाची पाचावर धारण बसली. किल्ल्यात सामुग्री भरताना धान्याच्या ऐवजी मिठाची पोती भरली गेली होती. धान्य संपले तेव्हा त्याने घाबरून एकदम पुष्कळ द्रव्य देऊन अल्लाउद्दीनशी तह केला. त्यास तरी हेच पाहिजे होते, कारण रामदेवरावाची मुख्य फौज परत आल्यावर तीच पुढे आपला टिकाव लागणार नाही हे तो जाणून होता. पुढे तह होऊन अल्लाउद्दीन परत निघणार इतक्यात रामदेवरावाचा मुलगा शंकरदेव बाहेरून मोठी फौज जमवून आला. रामदेवरावाने त्यास निरोप पाठविला की अल्लाउद्दीनशी तह झाला आहे तर तुम्ही लढाई करू नये. हे शंकरदेवाने मानिले नाही. त्यांनी अल्लाउद्दीनास पत्र पाठवून कळविले की तुम्हाला जीवाची आशा असेल व सुखाने परत जाणे पाहिजे असेल तर माझ्या राज्यातून जे काही हरण केले आहे ते सर्व परत द्या व जीव बचावला म्हणून संतोष मानीत परत जा. या पत्राने मुसलमानांचे पित्त खवळले. अल्लाउद्दीन लगेच लढाईच्या तोंडावर गेला. 1,000 स्वार घेऊन त्याने मलिक नुसरत यास वेढा घालण्यात पाठविले. त्या प्रसंगी शंकरदेवाने विलक्षण पराक्रम दाखविला. मुसलमानांचा समूळ नाश होण्याची वेळ आली इतक्यात किल्ल्याच्या रक्षणास ठेविलेले रामदेवाचा सरदार आपले थोडे लोक बरोबर घेऊन जरूर नसता लढाईस आला.
त्यांच्या पायांनी उडालेली धूळ दुरून पाहून शंकरदेवाच्या लोकास वाटले, दिल्लीहून अल्लाउद्दीनची मदतीस जी मोठी फौज येणार होती ती हीच होय. आता आपला निभाव नाही. या खोट्या भीतीने भेदरल्यामुळे ते रणांगण सोडून सैरावैरा पळू लागले. त्याबरोबर मुसलमानास जय मिळाला. विजय संपादून अल्लाउद्दीन किल्ल्याकडे गेला. तेथे धान्याऐवजी मिठाची पोती किल्ल्यात गेली हे त्यास समजले. तेव्हा देवगिरीकर रामदेवास दुसरा काहीच उपाय न राहून इलिचपूर व आसपासचा प्रांत आणि अपरंपार द्रव्य अल्लाउद्दीनास देऊन त्याने कसाबसा आपला बचाव करून घेतला. अशा प्रकारे विजय संपादून अल्लाउद्दीन कुरा येथे परत आला. युद्धात विजय किंवा पराजय होणे केवळ यथेच्छेपार आहे असे जे अनेक युद्धविशारद सांगतात त्याचा प्रत्यय वरील देवगडच्या लढाईने चांगला होतो. हिंदुस्थानच्या इतिहासात या प्रकारची पुनरावृत्ती वारंवार झालेली दिसून येते. आजच्यासाठी धन्यवाद.